नमस्कार. अमरिंद मंडळाच्या महोत्सवी व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचे वक्ते आपले कौस्तुभ जोशी हे स्वातंत्र्याच्या 100कडे वाटचाल या विषयावर बोलणार आहे. आपला जास्त वेळ न घेता मी थोडक्यात जोशी सरांची फक्त माहिती सांगतो. जोशी सरांनी पोद्दार महाविद्यालयातून पदवीधर होऊन नंतर मुंबई विद्यापीठाचा अर्थशास्त्र विषय घेऊन मास्टर्स मुंबई विद्यापीठामधनं केलं आणि नंतर त्यांचा अध्यापनाकडे ओढा असल्यामुळे गेली 12 वर्ष प्रथम पोद्दार महाविद्यालय आणि सध्या रुईया महाविद्यालय 12 वर्ष ते अर्थशास्त्र तसेच सोशल मीडिया याचे प्राध्यापक रुईया कॉलेजमध्ये आहेत. तसेच दक्षिण मुंबईतील केसी महाविद्यालय तेथे सुद्धा ते व्हिजिटिंग फॅसिलिटी म्हणून काम करतात. वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा हा त्यांचा हातखंडा आहे. म्हणजे जवळजवळ मुंबई महाराष्ट्र याची जवळजवळ सगळ्या वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. म्हणजे जर उदाहरणार्थ पहिला रुईयाची जी गोवर्धन पारिक वक्तृत्व स्पर्धा, सिद्धार्थ महाविद्यालयाची सावित्री फुले, मुंबई विद्यापीठाची युथ स्पर्धा आणि विशेष म्हणजे अमरिंदने जी सुरू केली उमेश शेणा वक्तृत्व स्पर्धा या सर्व स्पर्धांचे ते विजेते आहेत. परीक्षक म्हणून विविध वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि परीक्षक म्हणून पण ते महाराष्ट्राला ज्ञान आहेत. त्याचप्रमाणे गेली 2 वर्ष सातत्याने लोकसत्तामध्ये अर्थ विषयावर ते स्तंभलेखन म्हणून काम करतात. तसेच विविध मासिके आणि नियतकालिका यांच्यात सुद्धा त्यांचं लेखन आहे. विशेष म्हणजे गुंतवणूक कार्यशाळा याचं मार्गदर्शन करतात. आणि जसं आपला सरकारचा अर्थसंकल्प येतो तर गेली 10 वर्ष अर्थसंकल्पाचं विश्लेषण करण्यासाठी त्यांना विविध ठिकाणी बोलवण्यात येतं. असे म्हणजे त्यांना वाचन लेखनची आवड आहे. तसं त्यांना फोटोग्राफीचा छंद आहे. आणि असे तरुण चतुरस्र व्याख्याते आज आपल्याला लाभलेत याबद्दल आम्हाला सर्वांना त्यांचा गौरव आहे. तसं म्हणजे 2008 साली आमची जी स्पर्धा आली उमेश शेणा वक्तृत्व म्हणजे 14 वर्षापूर्वी, तेव्हा त्यांना प्रथम क्रमांक मिळाला. तेव्हाच आम्ही मंडळाने ठरवलं की मंडळाच्या 75 वर्षाच्या व्याख्यानमालेत कौस्तुभना आपण भाषण करायला बोलवायचं आणि आज तो योग आलाय याबद्दल आम्हाला सर्वांना अभिमान. या व्याख्यानमालेच्या आजच्या दिवशीच्या व्याख्यानाला सुरुवात करायच्या आधी थोडं अनौपचारिक बोलावंसं वाटतं. अमरिंद मंडळ या संस्थेचा इतिहास त्यांच्या वेबसाईटवर इकडे जी काही तरुण थोडी उपस्थित मंडळी आहेत त्यांनी जरूर वाचावा. म्हणजे लहानपणापासून दादरमध्ये वास्तव्यास असल्यामुळे अशा वायब्रंट वातावरणामध्ये आमचं लहानपण गेलं आणि अशासारख्या संस्था अजूनही असे काहीतरी उपक्रम राबवतात का अशा प्रकारचे ज्यांना काही शंका येतात त्यांनी इथे यायला हरकत नाही. आणि काही वर्षांपूर्वी म्हणजे कॉलेजमध्ये असताना इथे त्या बाजूला व्याख्यान ऐकायला यायचो. नंतर वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि मला एक दिवशी काही वर्षांपूर्वी मंडळामधून विचारलं होतं की असं असं व्याख्यान तुला द्यायला जमेल का. मी म्हटलं अहो तुमची व्याख्यान मला म्हटलं फारच मोठ्या लोकांनी गाजवलेली आहे तर मला हा काय फारसा सिरियस प्रकार वाटला नव्हता. म्हणजे हे सिरियसली घ्यायचं आहे का, पण हे त्या लोकांनी फारच सिरियसली घेतलेलं आहे आणि मी या विषयाला न्याय द्यायचा प्रयत्न करीन. 1947 ते 2022 हा जो भारतीय स्वातंत्र्याचा कालखंड आहे ज्याला आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष म्हणतो. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचा आढावा घेणं यामध्ये वेळ फुकट दवडण्यापेक्षा स्वातंत्र्याच्या 100कडे जाताना आपल्याला काय विचार करावा लागेल, माझ्या मते हाच विचार करणं काळाची गरज आहे. कारण बऱ्याचदा इतिहासामध्ये फार खोलात शिरून त्याच्यातून जे काही येतं त्याच्यातून वादच उत्पन्न होतात. त्यापेक्षा 100कडे जाताना आपल्या पुढे काय वाढवून ठेवलेलं आहे आणि आपण काय अजून मिळवू शकतो
हे माझ्या मते सर्व भारतीयांनी म्हणजेच भारतीय जनता, आपले धोरण करते आणि आपल्या अर्थव्यवस्थेचे आणि लोकशाहीचे जे कोण स्टेक होल्डर्स आहेत त्या सगळ्यांनी हे समजून घ्यायला हवं. म्हणूनच आजचा विषय हा स्वातंत्र्याची 75 नसून स्वातंत्र्याच्या 100कडे जाताना अशा प्रकारचा आहे. म्हणजे विषयाचं प्रारूप आधी स्पष्ट व्हायला हवं. तत्पूर्वी आपण भारताचा प्रवास समजून घ्यायला हवा. थोडं काम सोपं होण्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल केलेलं आहे. 75व्या वर्षामध्ये हा प्रवास निश्चितच डिजिटल पर्यंत सुखावणार आहे. तुम्ही जर बघू शकत असाल तर 1951 साली आपला खऱ्या अर्थाने भारताच्या विकासाकडे किंवा वृद्धीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. आपण पंचवार्षिक योजनेला सुरुवात केली. तर हा काय प्रकार होता? 47 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेमकी भारताच्या धोरणाची दिशा किंवा लंब कुठल्या बाजूने ठेवायचा यावर धोरणकर्त्यांमध्ये वेगवेगळी चर्चा झाली आणि आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. त्याच्यात एक छोटीशी गंमत झाली की ती अर्थव्यवस्था कागदावर मिश्र होती पण ती वास्तवामध्ये पूर्णपणे रशियन मॉडेलवर आधारलेली होती. आणि ज्याप्रमाणे रशियामध्ये पंचवार्षिक योजना ही एक सिस्टीम किंवा व्यवस्था उभारण्यात आली होती त्याच धर्तीवरती भारतामध्ये उभारून एक ज्याला आपण सेंट्रलाइज प्लॅनिंग किंवा केंद्रीय स्तरावर प्लॅन करायचे आणि ते प्लॅन नंतर भारतभर किंवा देश पातळीवर त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं, त्याची अंमलबजावणी करायची, अशा प्रकारचा एक सेटअप उभारण्यात आला. 51 सालची पहिली पंचवार्षिक योजना, 56 सालची दुसरी योजना, 61 सालची तिसरी योजना, 66, 67, 68, 69 या 3 रोलिंग प्लॅन्स कारण आपल्याला फार प्लॅन करण्यासारखी परिस्थिती नव्हती. 62 सालचं युद्ध, 65 सालचं युद्ध याने देश जर्जर झालेला होता. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला एक कुठेतरी जाणवायला लागलं होतं की ही जी आपल्या अर्थव्यवस्थेची सूत्र ही ज्या विचारसरणीमध्ये अडकलेली आहेत ती विचारसरणी फार लॉंग टर्म मध्ये काही आपल्याला फायदा देऊ शकत नाही. आणि ही विचारसरणी ही सरकारच्या ताब्यात सगळं काही ठेवण्याची होती. म्हणजे स्वातंत्र्याच्या 75कडे जाताना हा लंबक चांगलाच पलीकडच्या बाजूनी झुकायला सुरुवात झालेली आहे. आज अत्यंत योगायोग जुळून आलेला आहे तो म्हणजे याच पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या आसपास ज्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं सरकारने खाजगीकरण केलं ती आजच्याच दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्ट झालेली आहे. म्हणजे 75 वर्षामध्ये लिटरली आपण एका बाजूने दुसऱ्या बाजूला गेलेलो. सो कमिंग बॅक टू 1961 to 71 या 2 वर्षांच्या दरम्यान म्हणजे ह्या दशकामध्ये आपण जी युद्ध झेलली त्याला युद्ध आणि युद्ध असं म्हटलंय. यानंतर भारतामध्ये कुठेतरी या सगळ्या पंचवार्षिक योजना, सेंट्रली प्लॅनिंग अथॉरिटी किंवा सगळं काही सरकारच्याच हातात ठेवायचं या धोरणामध्ये कुठेतरी फ्लॉज आहेत, कुठेतरी काहीतरी एक गडबड आहे हे कळायला आधीच सुरुवात झाली होती. कुठेतरी हे ऍक्सेप्ट करायला सुरुवात झाली की आपण काहीतरी कुठेतरी आपण बदलायला हवं. मात्र त्या व्यवस्थेची पकड इतकी पोलादी होती की तो बदल व्हायला अजून बराच काळ यायचा होता. अगदी छोटासा किस्सा सांगतो. नंदन निलेकणी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये तो सांगितलाय. इन्फोसिस टेक्नॉलॉजीजला एक तंत्रज्ञान अमेरिकेच्या टेक्नॉलॉजिकल कंपनीकडून इम्पोर्ट करायचं होतं आणि त्यांनी भारत सरकारच्या विभागाकडे त्या काही रितसर परवानग्या वगैरे असतात त्या मागायला सुरुवात केली. म्हणजे आता आपण साधारणपणे 15व्या मिनिटाला मोबाईल फोन ऍक्टिव्हेट करून घेऊ शकतो. साधारणपणे एक 10व्या मिनिटाला आपण कुठलंही जगातलं तिकीट काढू शकतो. दुर्दैवाने निलेकणींच्या वेळेला अशी व्यवस्था अस्तित्वात नव्हती. त्यांना या सगळ्या परमिशन्स किंवा परवानग्या कुठल्या काढायच्या आहेत याची सरकारकडून माहिती घ्यायला 1 वर्ष लागलं होतं. मग त्या परवानग्या मिळतील की नाही याची शहानिशा करायला बरेच आठवडे लोटले. कालांतराने त्यांना असं सांगण्यात आलं की हे जे काही तुम्ही डिव्हाइस, इन्स्ट्रुमेंट किंवा तंत्रज्ञान मागवताय ते काय तुम्हाला मागवता येणार नाही कारण हे मिलिटरी ग्रेडचं आहे. म्हणजे हे काही सर्वसामान्य माणसं वापरत नसतात. तर ते म्हणाले हे IT कंपनीचं तंत्रज्ञान आहे त्याच्यामुळे हे आम्हाला वापरायला त्याच्यात काही मिलिटरीचा संबंध नाही. मग त्या सगळ्या डिपार्टमेंट्सना कन्व्हिन्स केल्यानंतर जेव्हा आपल्याला म्हणजे इन्फोसिसला परवानगी मिळाली की होय तुम्ही हे इम्पोर्ट करू शकता त्यावेळेला अमेरिकेतल्या त्या कंपनीने सांगितलं की तुम्ही जी ऑर्डर नोंदवली होती त्याचं प्रोडक्शन आम्ही बंद केलंय कारण ते जुनं झालं आता. म्हणजे तुम्हाला साधारणपणे वेग काय असेल तंत्रज्ञानाच्या विकसनाचा आणि आपल्या प्रगतीचा याचा अंदाज येत असेल.
त्यामुळे सरकारने काय काय करायचं, तर सरकारने काय करायचं नाही हा उलटा प्रश्न सोडा. म्हणजे अगदी हॉटेल उभारण्यापासून ते हॉस्पिटल उभारण्यापर्यंत इतका मोठा स्पॅन सरकारचा होता. 51 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला, प्रजासत्ताक झाला, पहिली निवडणूक पार पडली, त्यानंतर सरकारची भूमिका ही अत्यंत प्रभावी राहणं आवश्यक नव्हतं का, तर 100% आवश्यक होतं. कारण आर्थिक परिस्थिती, दुसऱ्या महायुद्धानंतरची जगातली पडझड पाहता कोणतरी एक देशाला वाली असणं हे आवश्यक होतं. म्हणजे आपल्याला एक, ज्याला आपण एक ठोस आधार, घरचा एक कोणतरी भाऊ असतो किंवा वडील असतात, दाजी काका वगैरे असतात, पण ह्या काकाने किती वर्ष कुटुंब पोसायचं याला काहीतरी एक मर्यादा असते. म्हणजे कालांतराने आपण थोडे थोडे अधिकार हे वाटले पाहिजेत, लोकांना थोडं मुक्त केलं पाहिजे. तर ही मुक्ततेची द्वारं काही आपण उघडी करायला तयार नव्हतो. 81 ते 90 इकडे जरा बदलांना अंधूक सुरुवात झाली. म्हणजे भारतामध्ये मोटार गाडी विकत घेणं हे अजूनही स्वप्न आहे. ते स्वप्न काय, याच्यात माझं अजून काही निरसन झालेलं नाहीये, कारण एक साधं मशीन येते, त्याच्यामुळे ते विकायला आजही माझ्या स्वप्नातली गाडी वगैरे का करावं लागतं, पण तो वेगळा विषय. पण त्याची सगळ्याची मुळं इकडे आहेत. त्यामुळे मारुती आणि सुझुकी यांनी एकत्र येऊन मारुती N28 तयार करेपर्यंत भारतामध्ये छान गाडी बनवता येते हे पटवून द्यायला लागायचं. म्हणजे हे पटायचं कुणाला नाहीच, ती गोष्ट अजून वेगळी. मग 80च्या नंतर एक अशी परिस्थिती आली की भारताची परिस्थिती ही आर्थिक पातळीवर फारशी चांगली नाही हे हळूहळू कुठेतरी बाहेर यायला लागलं. चलनाची चणचण भासायला लागली. म्हणजे परकीय चलन, ज्याला डॉलर्स म्हणतो, डॉलर येण्याचा एकमेव स्रोत असतो काहीतरी एक्सपोर्ट करणं. आणि आपल्याकडे एक्सपोर्ट करायला बनायचंच नाही, तर एक्सपोर्ट काय करणार? जे काही पारंपरिक बनायचं त्याच्यातून इतके पैसे मिळायचे नाहीत की आपण जगामध्ये कोणतरी एक दादा देश होऊ शकू. परिस्थिती इतकी बिकट आली की आपल्याकडे महिनाभर पुरेल एवढं सुद्धा फॉरेन एक्सचेंज शिल्लक नव्हतं. आणि याची सगळ्याची त्या काळच्या तरुण पिढीला किती माहिती होती याचा एक प्रयत्न मी करून बघितला होता. जेव्हा कॉलेजमध्ये असताना आम्ही लायब्ररीत बसून काय काय वाचायचो, तेव्हा आम्ही मित्रांनी एक ठरवलं होतं की अरे हे काहीतरी गंभीर आहे प्रकरण. आणि आम्ही आमच्या सगळ्या मित्रमंडळींनी आमच्या आई वडिलांना घरी जाऊन विचारायचं की तुम्हाला माहिती होतं का आपला देश काय परिस्थितीतून चाललाय. तर साधारणपणे त्या काळाच्या आमच्या मित्रमंडळातल्या सगळ्या सुशिक्षित आई वडिलांपैकी एक 50% जास्त लोकांना याचा पत्ताच नव्हता की आपलं असं काही आपल्या भारताच्या आयुष्यात घडून चाललेलं आहे किंवा गेलेलं आहे. आणि 1991 साली भारताचा पुनर्जन्म झाला. PV नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने जे गट्स त्या काळी दाखवले ते जर का अजून 20 वर्ष आधी दाखवण्यात आले असते तर कदाचित आपण आजच्या प्रेझेंटेशनमध्ये काही अजून छान मुद्दे घेऊ शकलो असतो. पण म्हणूनच मी मुद्दा मगाशी म्हटलं की आपण फार भूतकाळामध्ये रमायचं नाहीये. 91 नंतर काय झालं तर सोप्या भाषेत सांगतो, मी या मधल्या पिढीचा प्रतिनिधी आहे. म्हणजे माझा जन्म हा उदारीकरणाच्या आधी झालेला आहे, पण माझं सगळं जे काही बालपणातून तरुणपणात कन्व्हर्जन जे आहे ते सगळं या 90 ते 2000 काळामध्ये झालेलं आहे. त्यामुळे आमच्या एकाच पिढीने ट्रान्झिस्टर, रेडिओ, त्याच्यानंतर तो खरखर खरखर असा फिरणारा टीव्ही, इथपासून थेट 4G टेक्नॉलॉजी ही एकाच अशा बडिंग स्टेजमध्ये बघितलेली आहे. म्हणजे इथे व्याख्यानाला आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला शिकवायला असलेले काही प्राध्यापक आहेत, त्यांनी कधी त्यांच्या तरुणपणी असं इमॅजिन केलं नसावं की आम्ही मोबाईलवरून शिकवू. पण आम्ही मोबाईलवरून शिकलो, आम्ही आयपॅडवर शिकतोय, आम्ही शिकवताना काळा फळाही वापरतो, वही सुद्धा वापरतो. म्हणजे या एकाच 20 वर्षाच्या कालावधीमध्ये 91 ते 2010 भारतात इतकी स्थित्यंतर घडली की नक्की भारत कसा आहे हे आयडेंटिफाय करणं अजूनही लोकांना कठीण जातं. 80च्या 90च्या दशकामध्ये परदेशामध्ये राहायला गेलेले आणि तिथेच सेटल झालेले भारतीय लोक हे मागच्या 10-12 वर्षात जेव्हा पुन्हा भारतात आलेले आहेत, आमच्या ओळखीत काही अशी मंडळी आहेत, तेव्हा त्यांना बरेच धक्के बसले होते की अरे वा, तुमच्याकडे इंटरनेट पण असतं. म्हणजे आम्ही कुठल्या तरी अशा आफ्रिकेच्या जंगलामध्ये वगैरे राहतो असा कदाचित त्यांना काहीतरी असा समज असावा. आणि थोडंसं कुठेतरी गमतीशीर वाटायचं की ह्याच्यामध्ये खिजवण्याचा ॲटिट्यूड आहे का चौकशी केलेली आहे
का उगाच आपला एक बाण मारून बघायचा आहे? 1977 ते 80 याच्या आसपास अमेरिकेमध्ये पहिल्यांदा सिटी बँकेने एटीएम काढलं. तेव्हा आपल्याकडे हरित क्रांतीला सुरुवात होऊन आपल्याला पोटभर गहू मिळायला लागलेला होता. म्हणजे जस्ट सी द गॅप बिटवीन टू कंट्रीज. आणि याच गॅपच्या पार्श्वभूमीवर अजून एक गोष्ट सांगतो. 99 साली भारतामध्ये पहिल्यांदा बँकेत कम्प्युटर आला. 77 ते 80 साली अमेरिकेत पहिलं एटीएम आलं आणि 99 साली भारतात पहिला कम्प्युटर आला. पहिला कॉम्प्युटर, इंटरनेट वगैरे फार दूरची गोष्ट. विदिन 20 इयर्स आपल्या भारतातल्या सगळ्या बँका इंटरनेट बँकिंगनी कनेक्ट झाल्यात. म्हणजे मला काय सांगावंसं वाटतं की आपल्या देशाचा तंत्रज्ञानाचा जो स्वीकारण्याचा स्पीड आहे तो अन्य कुठल्याही देशापेक्षा जास्त आहे. म्हणजे ही जी पुढची स्लाइड मी मुद्दाम बनवली आहे ती जरा विचित्र वाटावी अशीच बनवलेली आहे. ही वेगवेगळ्या वेळेची स्लाइड आहे आणि ते गाडीचे वेगवेगळे स्पीडचे इंडिकेटर्स पण आहेत. नक्की भारत हा काय आहे हे भारतीयांना उमगलेलं नाहीच आहे, पण जगातल्या देशांनाही अजून उमगायचंय. भारतासारखी प्रचंड विविधता असलेला देश, वेगवेगळ्या भाषा, चालीरीती, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा, निरक्षरता, साक्षरता या सगळ्यांच्या अशा विविध प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन तुम्ही तुमचा देश 10 वर्षापेक्षा पण जास्त स्वतंत्र ठेवू शकत नाही. अशी विधानं ही भारत स्वतंत्र झाल्यानंतर ऑफिशियली केली गेलेली आहेत. याचे लिखित लेखांमध्ये संदर्भ आहेत की भारत हा काही फार काळ एकत्र राहूच शकत नाही. म्हणजे स्वतंत्र मिळाले वगैरे ठीक आहे, चला चालू शकतं, पण भारतासारख्या देशाचं काही होऊ शकत नाही. आणि याच भारतासारख्या देशाला आपला व्यापारी भागीदार करण्यासाठी जगातल्या प्रत्येक देशातल्या पंतप्रधानाला कुठेतरी भेट घ्यावीशी वाटते. हा प्रचंड मोठा बदल आहे आणि हा बदल आपण 100कडे जाताना समजून घेतला पाहिजे. कारण आपण कोण होतो यापेक्षा आपण कोण होऊ शकतो. म्हणजे कोर आमचा गाभा हा अर्थशास्त्राचा असल्यामुळे आम्ही नेहमी पॉझिटिव्ह आणि नॉर्मेटिव्ह अशा 2 गोष्टींवर खेळतो. गोष्टी कशा आहेत आणि गोष्टी कशा असायला हव्यात या दोघांचं कॉम्बिनेशन अर्थशास्त्र शिकवतं. त्याच्यामुळे रडके सूर आळवण्यात मला काही फार इंटरेस्ट नाहीये. पुन्हा जरा मागे येऊया. 2001 ते 22 हा नव्या शतकातला भारत आहे. या भारतामध्ये जे जे आपण मिळवलेलं आहे ते आपण काय कॉस्टनी मिळवलेलं आहे. म्हणजे एकेकाळी इथे जी 60च्या पलीकडची मंडळी उपस्थित आहेत ती आम्हाला निश्चितच अनुमोदन देऊ शकतात की रेशनवर जो विचित्र रंगाचा तांदूळ मिळायचा आणि गहू मिळायचा की ज्यांनी लालसर रंगाच्या भाकरी व्हायच्या असं आम्ही जुन्या काळी ऐकलेलं होतं आजी आजोबांकडून. आणि आज भारताने गव्हावरची निर्यात बंदी उठवावी म्हणून युरोपातले देश हे भारतीय सरकारला निवेदन देत आहेत. अर्थात आपण निर्यात बंदी उठवावी की नाही हा सर्वस्वी आपला भारत म्हणून डिसिजन आहे. पण हा पुन्हा एक बदल बघा. ज्या देशामध्ये याच इन्फोसिसच्या लोकांना एक स्पेअर पार्ट किंवा जे काही हार्डवेअर टेक्नॉलॉजी होती ती इम्पोर्ट करायला काही वर्षाची वाट बघावी लागली होती, त्याच देशातल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या तत्कालीन चेअरमन म्हणजे रतन टाटा यांना ब्रिटनमध्ये एक अवॉर्ड मिळाला होता. हे खूप महत्वाचं आहे, मला अगदी शहाराच येतोय अंगावर. ब्रिटनमध्ये काम करणारे आणि नॉन ब्रिटिश लोकांनी जॉब दिलेले सगळ्यात मोठे एम्प्लॉयर रतन टाटा होते. म्हणजे सर्वाधिक ब्रिटिश लोक काम करतायत पण ती कंपनी ब्रिटिश माणसाची नाहीये. म्हणजे कोरस ही कंपनी टाटा स्टीलनी अक्वायर केली, जॅग्वार लँड रोवर घेतली आणि TCS काम करते. म्हणजे हाही तुम्ही बदल त्या 30 वर्षातला बघा. हे सगळं 1970s to 1999 2000 या सगळ्या प्रकारचं आहे. या 20 वर्षामध्ये जे काय आपण पेरलं ते शतपटीने 2001 ते 2022 या 20 वर्षात उगवलं. म्हणजे आपल्या आजूबाजूला एक 10 पैकी 2 लोक अमेरिकेला जायचे. अमेरिकेला जाणं हा काही क्रायटेरिया नाहीये, मी जस्ट एक जेनेरिक शब्द आला म्हणून. तुम्ही जर्मनी म्हणू शकता तुमच्या सोयीसाठी. शिकायला अमुक अमुक माणूस परदेशात गेला आणि तो परत आल्यानंतर त्याचा जंगी सत्कार व्हायचा. आता परदेशातल्या विद्यापीठांना भारतीय विद्यार्थी शिकायला यावे म्हणून विशिष्ट कालावधीमध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह सुरू करावीशी वाटते की अधिकाधिक भारतीय लोकांनी आमच्याकडे शिकायला या. हा एक मोठा बदल आहे. म्हणजे भारताचं जे नाव आहे ते नाव हे नुसतंच कुठला तरी एक अमुक 1000 वर्षाची परंपरा असलेला देश नाहीये. म्हणजे कुठल्याही देशाचं नाव हे परंपरेमुळे होत नसतं, त्याच्या मार्केट व्हॅल्यूमुळे होत असतं.
मार्केट व्हॅल्यू तरी असावी किंवा न्यूसन्स व्हॅल्यू तरी असावी. आपल्या आशिया खंडातले काही देश न्यूसन्स व्हॅल्यूसाठी प्रसिद्ध आहेत. आपण आपल्या पॉझिटिव्ह चांगल्या गोंडस व्हॅल्यूसाठी प्रसिद्ध आहोत. आता कुठला असा प्रदेश जगातला शिल्लक नाहीये की ज्या प्रदेशामध्ये भारताचा ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह असा सहभाग नसावा. सहभाग म्हणजे आपली माणसं तिथे जाऊन काम करतात हा एक सहभाग. पूर्वीच्या काळी म्हणजे मला अजून आठवतं, आम्ही जेव्हा इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स शिकायचो त्यावेळेला आम्हाला पुस्तकामध्ये मल्टीनॅशनल कंपन्यांची यादी असायची आणि आमच्या प्राध्यापकांनी आम्हाला सांगितलेलं होतं की होपफुली तुम्ही कधी हे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स शिकवाल तेव्हा या पुस्तकामध्ये एखादी भारतीय कंपनी असेल अशी आपण अपेक्षा बाळगू. कारण आम्ही मागचे 25-30 वर्ष आपले इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स शिकवतोय आणि सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या या भारत सोडून आहेत. पण कदाचित आता तसं नाहीये, यादी बदललेली आहे. भारतातल्या काम करणाऱ्या आणि अन्य जगामध्ये म्हणजे अन्य जगातल्या देशात कार्यरत असलेल्या अशा डझनाहून अधिक कंपन्या आपण विचारात घेऊ शकतो की ज्यांची आज काहीतरी मार्केटमध्ये एक व्हॅल्यू निर्माण झालेली आहे. ही व्हॅल्यू निर्माण होण्यामध्ये फक्त भारतीयांचा वाटा आहे का? अजिबात नाही. हा एक मुद्दा महत्वाचा. जगामध्ये कुठलाही देश हा एकटा प्रगती करू शकत नाही हे आपण भारतीय म्हणून समजून घेऊ शकलो पाहिजे. म्हणजे भारतासारख्या देशाला समजा उद्या एखाद्या दुसऱ्या देशाने मदत देऊ केली तर ती मदत ही फक्त भारतासाठी मदत नसते, त्याच्यात त्यांचाही फायदा असतो. कुठल्या तरी एका देशाचा पंतप्रधान हा भारताला अमुक $1 कोटी कर्ज जेव्हा देतो तेव्हा त्यांनाही भारताला कर्ज का द्यावं असं वाटतं. आणि हे कर्ज चीननी श्रीलंकेला दिलेल्या कर्जापेक्षा ऍब्सोल्युटली वेगळं आहे हे मला मुद्दाम सांगावं असं वाटतं. म्हणजे आपल्याला एक भरवशाचा साथीदार म्हणून जेव्हा जग बघतं तेव्हा आपली जबाबदारी वाढते की आपण 100मध्ये जाताना कुठे जगाच्या फ्रंटवर असणार आहोत. बदलता भारत हा कशा प्रकारचा आहे? हा भारत 1947 नंतरचा 2047 सालचा साधारण असा आहे. आपल्याकडे सशक्त लोकशाही आहे आणि आपल्याकडे खरोखर सशक्त लोकशाही आहे. खरंच लोकशाही अस्तित्वात आहे का? लोकशाहीची खरोखरच गरज आहे का? काय दिलं आम्हाला स्वातंत्र्याने वगैरे अशी भाषणं वगैरे आपण ऐकायचं बंद केलं पाहिजे. कारण आपल्याकडे नक्की काय आहे ते परदेशात गेल्यावर किंवा अन्य ठिकाणी गेल्यावर आपल्याला कळतं. आजही आपल्याला दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करायची संधी मिळते. माझ्या मते हे मोठं प्रकरण आहे आणि ते मतदान घेतलंही जातं. आपल्या मताला किंमत असते. प्रत्येक सिस्टीममध्ये कुठल्या ना कुठल्या तरी पातळीवर दोष असू शकतात, पण भारतासारखी प्रॉमिसिंग जी लोकशाही जी आपण टिकवून ठेवू शकलोय हे माझ्या मते जगासाठी महत्वाचं आहे. इथे मला मुद्दाम का हा मुद्दा आणावासा वाटतो? अमेरिका, ग्रेट ब्रिटन, जर्मनी किंवा फ्रान्स, रशियाबद्दल नको बोलूया आता, किंवा जपान यासारखे जे, ऑस्ट्रेलिया यासारखे जे प्रगत कॅटेगरीतले देश आपण म्हणतो, या देशांचा स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा इतिहास हा फक्त 75 वर्षाचा नाहीये. म्हणजे अगदी अमेरिकेने स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्यांना काहीशे वर्ष लोटलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या देशातल्या कुठल्या तरी व्यवस्थेशी आपल्या देशातल्या व्यवस्थेशी थेट कंपॅरिझन करणं, तुलना करणं चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळून उणीपुरी 75 वर्ष उलटलेली असताना अमुक एका देशामध्ये कसं चालतं बघा, तर त्या देशाची व्यवस्था मुळात डेव्हलप व्हायलाच काही वर्ष लागतात. कुठलीही व्यवस्था म्हणजे अगदी बँकांमध्ये पासबुक प्रिंटिंगचा काउंटर बंद होऊन पासबुकचं मशीन आणायला ही मानसिकता तयार व्हायला बँकर्सना 20 वर्ष लावावी लागली. इथे जी ज्येष्ठ नागरिक मंडळी असतील ती माझ्यावर कदाचित मनातल्या मनामध्ये काही सूचक टिप्पण्या करत असतील, पण हा बदल घडवून आणणं, कुठली व्यवस्था रुजवणं कठीण आहे. कारण आपल्याकडे अजूनही इतकी विविधता आहे, भाषेची विविधता, भूप्रदेशाची विविधता, हवामानाची विविधता. त्यामुळे या सगळ्या लोकांना एकसंध घेऊन जातोय आपण, हे माझ्या मते खूप महत्वाचं आहे. तरुण लोकसंख्या या शब्दाचा मला समजलेला अर्थ की जी लोकसंख्या देशाच्या कामाला येऊ शकते, अशा प्रकारची लोकसंख्या भारतामध्ये सर्वाधिक आहे जगामध्ये. पुढच्या 25 ते 30 वर्षाचा जर का आपण लोकसंख्येचा आकडेवारीचा अंदाज घेतला, आपलाच नाही तर बाकीच्या देशांचा सुद्धा, तरी भारत हा सगळ्यात यंग देश आहे. आणि तो 2 कारणांसाठी वाटतो. ते सगळे यंग लोक हे स्वतः कमवतात आणि दुसऱ्यांनी बनवलेलं विकत घेतात.
नो डाऊट जगातल्या सगळ्या कंपन्यांना भारतामध्ये आपलं दुकान सुरू करायचं आहे, कारण हेच सगळे तरुण त्यांच्या वस्तू विकत घेण्यासाठी आहेत. त्यामुळे भारत हा हक्काची बाजारपेठ आहे आणि आपण बाजारपेठ असण्यात काहीच वाईट नाहीये, कारण सगळ्यांना बाजारपेठ हवी आहे. सगळ्यांना जे हवं आहे तेच आपल्याकडे असणं यात काही चूक नाही. हा एक ॲटिट्यूड मला थोडा वेगळा मांडावा असं वाटतो. युरोपीय आणि आशियाई देशांचा भारत एक भरवशाचा साथीदार होऊ शकतो, किंवा ज्याला सामरिक भागीदारी म्हणतात, ज्याला आपण स्ट्रॅटेजिक अलायन्स असा शब्द वापरतो, की फक्त कुठल्या तरी देशाकडून काही लष्करी साहित्य विकत घेणं एवढ्यापुरती ती भागीदारी मर्यादित नसते. तर त्या दोन देशांमधलं तंत्रज्ञानाचं आदान प्रदान, क्वचित प्रसंगी जर वाईट प्रसंग गुदरलाच तर त्याकडे आपल्याला मदतीला धावून येणं, या असं न होवो पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये युरोप आणि अमेरिकेसारख्या अमेरिका खंडातल्या राष्ट्रांना आशियामधला भारत हा एक आपला महत्वाचा पार्टनर वाटायला लागलेला आहे. आणि ही पार्टनरशिप किंवा ही भागीदारी ही पुढच्या 25 वर्षामध्ये अजून मजबूत करणं हे आपल्या परराष्ट्र धोरणाच्या पुढचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे, आणि ते आपण नक्की करू असं मला आशा पण वाटते. आणि जागतिक व्यापारातलं स्थान, जागतिक व्यापारात चीनचा वाटा किती आहे यावरून भारताची तुलना ही आपण बंद करणं हे इष्ट आहे असं मला वाटतं. भारताची मागच्या 50 वर्षातली जागतिक व्यापाराची काय आकडेवारी होती, त्याच्या तुलनेत मागच्या 20 वर्षात आपण कुठे गेलेलो. म्हणजे जुन्या काळी जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा भारताची आयात निर्यात यामध्ये गहू, तांदूळ, ज्यूट, कापड, कापूस आणि काय अमुक तमुक अशा गोष्टी असायच्या. तुम्ही या वर्षीची 11वीची आणि 12वीची मुलं जे अर्थशास्त्र शिकतायत ते बोर्डाचं पुस्तक जरूर पहा. त्याच्यामध्ये आपण इंजिनिअरिंग गुड्स, केमिकल्स म्हणजे रसायन, तंत्रज्ञान हे सगळं निर्यात करतो. हे सरकारी पुस्तकातच दिलेलं आहे. त्याच्यामुळे भारत हा व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा जगासाठी एक महत्वाचा भागीदार ठरेल. सगळं काही भारतातच बनावं अशी इच्छा नसते, पण भारतामध्ये जगातल्या अन्य कंपन्यांनी येऊन नक्कीच उत्पादन करावं, ज्याला आपण मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह म्हणतो. मेक इन इंडिया या शब्दाचा अर्थ सगळं भारतीय कंपन्यांनी बनवा असा नाही, हे लोकांना कळलेलं नाहीये. भारतामध्ये बनवा, म्हणजे तो बनवणारा कुठल्याही देशाचा असला तरी आपल्याला चालणार आहे, कारण तो इथे येऊन बनवायला लागला की इथे त्याची व्हॅल्यू चेन बनते. जे शेतीमध्ये आपल्याकडे नाहीये तेच आपल्याला उद्योग आणि शेतीमध्ये आणायचंय. मला एकूण 4 प्रमुख मुद्दे वाटतात की जे शतक महोत्सवी वर्षामध्ये महत्वाचे ठरतील. शहरीकरण, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, जागतिक बदलते ट्रेंड आणि भारतीय शेती, आणि मनुष्यबळ व्यवस्थापन आणि शिक्षण. हे 4 एका वर्षा व्याख्यानमालेचे विषय आहेत, त्याच्यामुळे हे आज मांडणं शक्य नाही. पण या 4 मधला शहरीकरण आणि भारतीय शेती या 2 विषयावर मी अधिक फोकस करून नंतर हे 4ही मुद्दे त्याच्याशी जोडून घेऊ इच्छितो. भारत हा शहरांचा देश आहे. खेड्याकडे चला, खरा भारत खेड्यात राहतो. खेड्यामधली जी शुद्ध हवा आहे तीच आपलं भविष्य आहे, हे आपल्याला खोटं सांगितलं गेलं. ज्या भारतामध्ये रस्ते उभारताना 2 बैलगाड्या शेजारी शेजारी जातील असा विचार करून हडप्पा आणि मोहेंजोदडोत रस्ते बांधले होते, तो भारत देश कधीही खेड्यांचा नव्हता. भारत हा शहरांचाच देश आहे. दुर्दैवाने शहरीकरणाची प्रक्रिया ही आपल्याकडे साफ गणलेली आहे. त्यामुळे नियमितपणे आणि योजनाबद्ध पद्धतीने शहरांची नव्याने आखणी करणं हा पुढच्या 25 वर्षातला आव्हानात्मक मुद्दा आहे. जमशेदपूर, चंदीगड आणि नवी मुंबई आणि थोड्याफार प्रमाणामध्ये बंगलोरचा काही भाग हा वगळता भारतातलं कुठलंही शहर हे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण विशेष मेहनत घेऊन वसवलेलं नाही, आणि हे आपलं ढळढळीत अपयश आहे. ह्याचं कारण भारताचा विकास हा शेतीचा आणि खेड्यांचाच विकास असतो. ही पॉलिसी आपण जोपर्यंत दूर करत नाही तोपर्यंत आपण या कोशातून बाहेर येणार नाही. तुम्हाला काही इंटरेस्टिंग फोटो दाखवायला आणलेत. हे एक शहर आहे, या शहराचं नाव मुद्दाम फोटोत नाहीये. या शहरामधून तुम्हाला ह्याच्यातून हे पण येऊ शकतं. वा वा, हे छान आहे. इथे एक नदी आहे, इथून एक नदी आहे. हे एक छान शहर आहे.
हा एक 20 वर्षापूर्वीचा मॅप आहे. आणि आता हे बघा, तसं तुम्हाला काही फरक जाणवतोय का? हा दिवा कमी केला तर कदाचित जाणवेल. हे महत्वाचं आहे. ह्या 4 फोटोंमधून बरंच काही सिद्ध होतं. आता दिसतंय माझ्या मते. हे एक शहर आहे आणि हे बघा, हे भारतातलं शहरीकरण आहे. गावातून सगळी जी मंडळी आली त्या सगळ्या लोकांनी या शहराचं हे करून टाकलं. हे विद्येचं माहेरघर असलेलं पुणे आहे. औंध, बालेवाडी, वाकड, नर्हे, आंबेगाव हे पुणे नाही, हे पुणे. आपण या शहराला बायपास करून कुठेच जाऊ शकत नाही. आणि हा बदललेला फोटो, हे पनवेल आहे. भारताची IT कॅपिटल ज्याला आपण म्हणतो, हा बंगलोर मधला 20 वर्षापूर्वीचा फोटो आहे. जस्ट इमॅजिन, 20 वर्षापूर्वी सुद्धा पुणे हे स्वच्छ होतं आणि बंगलोर हे असं होतं. म्हणजे त्या काळी सुद्धा शहरच होतं इन्फोसिसच्या उदयानंतर. आणि हे बघा, हे शहर किंवा हा जो काही एक शहरी पट्टा आहे, तो पट्टा कुठला आहे सांगितल्यानंतर कदाचित तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. हे बदलापूर आहे. माझ्या मते भारत हा सी दिस, आणि हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय, हे महाबळेश्वर आहे. लाईट आले तरी चालते, पुरेसा प्रकाश पडलेला आहे आता. हे इतक्याच करता दाखवलं की भारत हा जर शहरांचा देश असेल तर शहरांचं पुढच्या 25 वर्षात चित्र कसं असेल या दृष्टीने आपल्या देशातले सगळे धोरणकर्ते, केंद्र, राज्य, महानगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, टॉप टू बॉटम, हे सगळे धोरणकर्ते काय विचार करणार आहेत? शेतीच्या बेभरवशाच्या कारभाराने शेतीतून लोकसंख्या हळूहळू उद्योगामध्ये आणि शहरातल्या सेवा क्षेत्रामध्ये वळताना दिसते. म्हणजे ही सगळी लोक अचानक शहरामध्येच वाढलेली वगैरे नाहीयेत. दिस इज स्ट्रेट मायग्रेशन फ्रॉम रुरल इंडिया टू अर्बन इंडिया. म्हणजे गावं ओस पडू लागली, जुन्या घरांची कुलपं आम्हाला व्यथित करतात वगैरे, हे अगदीच फोल मुद्दे आहेत. नव्या शहरांमधल्या लोकांचे छोट्या छोट्या घरांच्या कोणवाड्याने ते किती व्यथित होतात हे आपल्या नगर नियोजन करणाऱ्या लोकांनी कदाचित बघितलं नाहीये. मी इथे मुंबईचा फोटो द्यायच्या भानगडीतच पडलो नाही, कारण ते फार भीषण दिसलं असतं. त्याच्यामुळे मी म्हटलं आपण जरा मुंबईच्या बाहेरच पडावं. आपल्याला 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांवर पुढच्या 25 वर्षांमध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. त्या लोकसंख्या 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात जी लोक राहायला येतात त्यांचा जीवनमानाचा दर्जा कसा असेल, त्यांना 24 तास पिण्याचं स्वच्छ पाणी आपण देऊ शकतो का? माझ्या माहितीमध्ये भारतातलं एकही असं मोठं महानगर नाही की ज्या महानगराकडे स्वतःची सांडपाणी स्वच्छ करण्याची प्रक्रिया अस्तित्वात आहे. आपण ते थेट नद्यांमध्ये किंवा समुद्रामध्ये सोडून देतो. यातून उद्भवणारे रोग वगैरे या सगळ्या पर्यावरणीय भानगडीमध्ये मी न पडणं योग्य, कारण तो आणखी एका व्याख्यानाचा विषय होईल. भविष्यामध्ये जर का ग्रामीण भागाचंच कन्व्हर्जन शहरात व्हायचं असेल तर शहरामध्ये येणाऱ्या लोकांचे लोंढे रोखणं हा 1 नंबरचा मुद्दा. आणि ते लोंढे न येता ते जिथून येतात तिथे ती सगळी व्यवस्था डेव्हलप करता येईल का, या दृष्टीने आपल्या धोरणकर्त्यांनी काही विचार करायला सुरुवात केलेली आहे का, हा पहिला प्रश्न आहे. कारण असं कुठलं धोरण आहे हे मला तरी माझ्या वाचनात नाहीये. भारतातल्या शहरांमध्ये उदयास येणाऱ्या जी पुढची आमच्यासारखी किंवा आमच्या पुढची जी पिढी आहे
त्या पिढीच्या मानसिक आरोग्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. कारण आपण जिथे राहतो त्या परिसंस्थात आणि वातावरणाचा आपल्या मनावर आणि आपल्या पर्सनॅलिटीवर परिणाम होतो. मोकळी मैदानं नसलेली शहरं, अत्यंत विचित्र अशा प्रदूषणाने ग्रासलेली शहरं, लोकांना रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज म्हणजे करमणुकीची साधनं नसल्यामुळे मॉलमध्ये रविवारी फिरायला जाणारी लहान मुलं, हे भारताचं भविष्य हे फक्त दुर्दैवी ठरेल. म्हणजे दादरमधल्या अत्यंत मोक्याच्या क्षणी अशा खुल्या मैदानावर आपण व्याख्यान घेतोय, म्हणजे आपण खूपच श्रीमंत आहोत असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मग या नगर नियोजनाच्या दृष्टीने आपण पुढच्या 25 वर्षामध्ये काहीतरी भरीव प्रयत्न करायला हवेत. आणि गाव हे अविकसित असतं, आधी हे विसरून जायला हवं. गावामध्ये आणि शहरामध्ये अशा सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहेत त्या सगळ्या पुरत असतील आणि मिळत असतील तर गाव अविकसित आणि शहर विकसित हे कृपया विसरून जायला हवं. आणि जर मुंबई हे सो कॉल्ड समृद्ध आणि विकसित शहर असेल तर मुंबईतली निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही अनधिकृत ठिकाणी राहते, हे आपण सोयीस्कररित्या विसरू नये. त्याच्यामुळे हा पुढच्या 25 वर्षातला अत्यंत कळीचा मुद्दा असणार आहे. शहर स्मार्ट करणं यापेक्षा त्या नागरिकांचा, शहरात राहणाऱ्या नागरिकांचा ॲटिट्यूड स्मार्ट होणं हे काळाची गरज आहे. आपल्या या व्याख्यानमालेच्या उद्घाटनाच्या व्याख्यानामध्ये माननीय रामराजे नाईक निंबाळकर जे आले होते त्यांनी एक मुद्दा विकसित केला होता किंवा उपस्थित केला होता, तो म्हणजे शहरांमधला हरितपट्टा वाचवणं. शहरांमधला हरितपट्टा वाचवणं म्हणजे शहरातले विकास कामाचे प्रकल्प बंद पाडणं, हे सुद्धा आपण आता थोडं बदललं पाहिजे. आणि ज्या शहराला लोकांचा लोंढा झेपत नसेल त्या शहराला पर्याय म्हणून आपण दुसरं शहर हे आधीच प्लॅन करून विकसित करू शकतो का? त्या 2 विकसित केलेल्या शहरांमधली जी काही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ती आपण आधीपासून निर्माण करू शकतो का? हा दुसरा मुद्दा. प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेइकल्स आली की देशातलं प्रदूषण हे झपाट्याने कमी होऊन ओझोनचा जणू काही थरच पसरू लागेल असं ज्यांना वाटतं त्यांनी जरा हा विचार केला पाहिजे की त्या इलेक्ट्रिक व्हेइकल्स पेक्षा जर का खासगी गाड्यांची संख्याच निम्म्यावर आणून अत्यंत सुंदर अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर आपण भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये विकसित करू शकलो तर आपला समृद्धीचा महामार्ग सेट होणार आहे 2047 साठीचा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करणं हा लो कॅलिबर किंवा लो मुद्दा आहे किंवा हा काय फारसा प्रेस्टिजियस किंवा अभिमानास्पद मुद्दा नाही असं ज्या भारतात लक्षात येतं. आणि आपण कमाईला सुरुवात केल्यानंतर कधी लवकरात लवकर मोठी अशी ती चावी घेऊन कुटुंबासमोर एक सेल्फी काढतो, हे चुकीचं भविष्य आपण आपल्या पिढीसमोर उपस्थित करतोय. मुंबईकरांनी फक्त एक साधा विचार करावा, करोना काळामध्ये लोकल ट्रेन सुरू व्हावी यासाठी जेवढं आंदोलन झालं असेल किंवा जेवढ्या मागण्या झाल्या असतील तेवढ्या मागण्या माझ्या आठवणीमध्ये मुंबईच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रश्नासाठी याआधी झालेल्या नव्हत्या. आणि ही जर का सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही जर आपल्याकडे विकसित झालेली नसती तर काय झालं असतं? दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या अन्य कुठल्याही शहराला हे वरदान लाभलेलं नाही. या दृष्टीने आपण भविष्यातली पायाभरणी करणं हा महत्वाचा अजेंडा असायला हवा. आता वळूया शेतीकडे. शेती हा आतबट्ट्यातला व्यवहार राहिलेला आहे हे विधान जितकं उथळ तितकंच शेती हा आमच्या अस्तित्वाचा श्वास आहे हे विधान उथळ. शेती हा अस्तित्वाचा श्वास वगैरे नसून शेती हा फायद्यातला व्यवसाय आहे का याच्यावर विचारमंथन होण्याची खूप गरज जाणवते. आपल्याकडे शेतीच्या प्रश्नाकडे हमी भाव हा एक मुद्दा वगळता सप्लाय चेन मॅनेजमेंट, व्हॅल्यू चेन मॅनेजमेंट आणि शेतकऱ्याला व्यापारी करणं या दृष्टीने पुढच्या 25 वर्षात प्रयत्न व्हायला हवेत. मला या सगळ्या
मी बोलत असलेल्या प्रत्येक वाक्याविषयी पूर्ण जाणीव आहे आणि मी त्याला अकाउंटेबल आहे की या कुठल्याही हवेतल्या बाता मी मारत नाहीये. आणि म्हणूनच 100कडे जाण्याच्या दृष्टीने विचार चाललेला आहे. 5 वर्षात अमुक वगैरे असं काही होत नसतं. आपल्याला नक्की काय करायचं आहे हे भारतातल्या सगळ्या घटकांना समजावून सांगायलाच आपल्याला 20 वर्ष लागतात आणि मग ते प्रत्यक्षात यायला अजून 50 वर्ष लागतील. पण कदाचित बघाशी मी ज्या 4 गोष्टी सांगितल्या होत्या त्यामधल्या तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे हा प्रवास आपण 50 वर्षावरून 30 वर्षात आणू शकतो. शेतकऱ्याला व्यापारी होता आलं तरच शेतकऱ्याचं दुष्टचक्र संपणार आहे. म्हणजे शेतीमधल्या सुधारणांसाठी सरकारने केलेल्या प्रत्येक उपायाला हमी भाव हा एक मुद्दा समोर ठेवून जो विरोध होतो त्या विरोधापलीकडे जाऊन देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालकीची पुरवठा साखळी ही जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत भारतातल्या शेतकऱ्यांची किंवा एका मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांची परवड तशीच राहणार आहे. कारण भारत हा अशा शेतकऱ्यांचा देश आहे की जो शेतकरी हा अल्पभूधारक किंवा कोरडवाहू जमीन असलेला किंवा पाणी कुठल्या तरी धरणातून सोडलं तर आमची जमीन भिजेल अशा प्रकारचा आहे. आणि पाणी प्रश्न, पाणी कुणाच्या मालकीचं, धरण कुणाच्या मालकीचं यावरून देशपातळीवर राज्यामध्ये सुद्धा तंटे आहेत. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर शेती फायद्यात आणायची यासाठी फक्त सरकारी तिजोरीतून अनुदान देणे हा पर्याय आता वायबल ठरणार नाही. आणि यासाठी शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने स्वतः व्यापारामध्ये उतरणं हा त्यातला एक मुद्दा आहे, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये शब्द चांगल्या अर्थाने वापरला जातोय की शेतीचं कॉर्पोरेटायझेशन झालं पाहिजे. कॉर्पोरेट कल्चर हा शब्द स्टॅम्प हा चुकीच्या अर्थाने वापरला जातो. अमुक अमुक गोष्ट, अमुक अमुक बाब ही कंपन्यांच्या हातात गेली किंवा ही गोष्ट किंवा ही शेती ही सगळी जी काही व्यवस्था आहे ही खाजगी कंपन्यांच्या दावणीला बांधली की शेतकरी देशोधडीला लागेल. हा जर दावा असेल किंवा अशी भीती असेल तर तुमच्या लोकप्रतिनिधींची ही जबाबदारी आहे की खाजगी क्षेत्राकडून सुद्धा उत्तम काम करून घेता येतं. हा पुढे मुद्दा येईल, त्यावरही मी बोलणार आहे. शेतकऱ्यांनी व्यापारी झालं तरच शेतकरी हा आपल्या श्रमाचं आणि आपल्या वस्तूंचं मोल वसूल करून घेऊ शकतो. शेतकरी वस्तू पिकवतो, त्याची एक कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असते, उत्पादन खर्च, आणि ती वस्तू आपल्याला म्हणजे ग्राहकाला किती रुपयाला मिळणार याचा निर्णय हा तिसराच कुठला तरी व्यक्ती घेत असतो. ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेत थेट शेतकरी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सरकारने किती जबाबदारी घेतली तरी सरकारी तिजोरीतून पैसे रिते करणं या पलीकडे सरकार काही करू शकत नाही. आणि मग तो निवडणुकीच्या दृष्टीने आणि मतांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असल्यामुळे तो चांगलाच तापवला जातो. मला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय काही ट्रेंड तुम्हाला समजावावेसे किंवा सांगावेसे वाटतात. सगळ्याच भारतामध्ये बनणाऱ्या वस्तू या आगामी 25-30 वर्षात भारतात बनलेल्या असतील हे आपण थोडंसं चित्र बदलेल असंही समजून घ्यायला हवं. म्हणजे जर का भारतामध्ये बनवलेले अ ब क ड इ फ हे 5 पदार्थ हे जगातले 20 देश जर खात असतील तर उद्या त्यांच्या देशामध्ये स्वस्तात बनलेली वस्तू ही भारतातल्या लोकांनी जर विकत घेतली तर भारतीय शेतकऱ्यांनी त्या आयातीवर बंदी घाला ही मागणी ही फार काळापर्यंत आपण टिकवू शकत नाही. कारण आपण खुल्या बाजारपेठेचं गणित स्वीकारलेलं आहे आणि एकदा अशा प्रकारची खुली गणितं स्वीकारली की पुन्हा आपण कंट्रोल झेड करून मागची फाईल जशी कॉम्प्युटरमध्ये आणता येते ती आपण आणू शकत नाही. त्यामुळे जर व्यवस्था खुली असेल तर जगाच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला पूर्ण ताकदीनिशी उतरून आपलं एक स्थान निर्माण करावं लागेल. आणि इथे सरकारचाच वाटा सगळ्यात महत्वाचा राहणार आहे. कारण ज्या ज्या ग्रामीण पातळीवरच्या शेतकरी मित्रमंडळींना भेटणं होतं किंवा अभ्यासकांना भेटणं होतं त्यांच्यातल्या सगळ्यांच्या बोलण्यातला एक कॉमन सूर असतो की ज्यांना खरोखरच स्वतःची शेती कसायची आहे त्यांना शेतीतलं ज्ञान कमी आणि ज्यांची स्वतःच्या मालकीची शेती नाही अशांचीच पदवी शेतीमधली अधिक ही परिस्थिती थोडीशी होते. आणि शेत जमीन विकत घेऊन त्यावर शेती करणं
आणि एक व्यवसाय म्हणून फायद्यातली शेती करणं, याच्यासाठी त्याला शिस्तबद्ध अभ्यास करावा लागेल. आणि तशी एक फळी ही तरुण शेतकऱ्यांची आता उदयास यायला लागलेली आहे. म्हणजे आपल्याकडे एक चित्र रंगवलं गेलं होतं. चित्र रंगवण्यात आपण एक्सपर्ट आहोत, नथिंग रॉंग इन दॅट. सगळ्या जगात ते केलं जातं. आपण उगाच आपल्याला काही म्हणण्यात अर्थ नाही की ट्रॅक्टरवर जीन किंवा डेनिम आणि टी शर्ट घालून असा आपला शेतकरी फिरला पाहिजे. आता त्याच्यात काही वाईट आहे असं मला वाटत नाही. इनफॅक्ट जे कन्व्हिनियंट असेल ते आपण वापरतो. त्याच्यामुळे तो ट्रॅक्टरवर बसून फिरतो की नाही हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि अजून महत्वाचा तो ट्रॅक्टर त्याच्या मालकीचा असतो की नाही हाही महत्वाचा मुद्दा आहे. ह्या दोन गोष्टी एकदा आल्या की तो जीन्स वापरतो का धोतर हा इमटेरियल मुद्दा आहे. तर ते शेतीतलं तंत्रज्ञान हे जोपर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोयीस्कर किंवा पुरेसं होत नाही आणि शेतीतल्या मजुरीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हा शेतीचा तिढा कायम राहणार. शेतीचा प्रश्न सोडवणं स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षातही आपल्याला जमणार नाही असं मला एक मनापासून वाटतं. याचं कारण आपल्या देशातली शेती ही प्रत्येक राज्यात वेगळ्या पद्धतीची असते आणि अशा विविध प्रकारच्या शेतीसाठी एक सिंग्युलर पॉलिसी आणणं अशक्य असतं. म्हणजे मुलांना सुदृढ करायचं असेल तर अमुक कॅलरी खायला घाला हा एक कॉमन नियम जसा लावता येऊ शकतो तोही खरा लावता येणं चुकीचं आहे, पण तरी सुद्धा तसा शेतीसाठी एक नियम लावता येणं शक्य नाही. त्यामुळे यासाठी आधी धोरणात्मक मग इंटलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक आणि नंतर लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी अशा 3 प्रकारे आपल्याला व्यूहरचना करावी लागेल. आणि याच्या दृष्टीनेही मागच्या एक 60-70 वर्षात फार काही काम झालेलं दिसत नाही. म्हणजे जेवढा पैसा त्याच्यावर खर्च झालाय त्या तुलनेमध्ये मी म्हणतोय. या 2 मुद्द्यांचा किंवा शेती आणि शहरीकरण या 2 मुद्द्यांचा एकमेकांशी संबंध कसा असतो. ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक असणारे उद्योग विकसित होण्यासाठी शेती आणि उद्योग यांच्यामध्ये एक स्नेह लागतो. म्हणजे उद्योगाने शेतीत यावं, शेतकऱ्यांनी उद्योगात यावं. हे सगळं कुठेतरी विकसित झालं की ग्रामीण भाग हा नुसता ग्रामीण भाग न राहता हा शहरी भाग व्हायला लागतो. आता डेफिनेशन मध्ये जायचं झालं तर ज्या प्रदेशाची लोकसंख्या 5,000पेक्षा जास्त आहे आणि जिकडची 50% जास्त लोक शेती करत नाहीत तो भाग म्हणजे शहर. निम्म्यापेक्षा जास्त लोक शेती सोडून काहीतरी करत असले पाहिजे याचा अर्थ तुम्ही गावात राहत नाही. या मुद्द्याचा जर आपण विचार केला तर भारतातली शेती सुधारणं आणि भारतातल्या नगरांचं नियोजन करणं हे 2 मुद्देच आपल्याला फक्त पुढच्या 25 वर्षामध्ये मॅनेज करायचे. आणि या 2 मुद्द्यांचा जर गांभीर्याने विचार केला गेला नाही तर आपला देश हा एका प्रकारचा डिव्हाइड किंवा थोडासा असा विभाजित प्रवृत्तीचा देश म्हणून उदयास यायला लागेल. आणि ग्रामीण आणि शहरी या 2 संस्कृतींमधलं जे अंतर आहे ते अंतर कमी होण्यासाठी या 2 संस्कृतीच मुळात वेगळ्या नाहीत या प्रकारची एक रचना आपल्याला करावी लागेल. म्हणजे जर ग्रामीण भागामध्ये टीव्ही पोहोचू शकतो, इंटरनेट पोहोचू शकतो, रस्ते पोहोचू शकतात, 24 तास वीज मिळू शकते, म्हणजे खेडं म्हणजे काय आणि शहर म्हणजे काय याच्यातल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टींमधली दरी ही बऱ्यापैकी आता बुजत आलेली आहे. मग तो भाग गावंढळ किंवा जुना किंवा मागासलेला असे स्टॅम्पिंग करण्यापेक्षा आणि जो भाग सुधारू शकत नाही तो सुधारू शकणार नाही, त्याची भौगोलिक अडचणी आहेत, व्यावहारिक मर्यादा आहेत, मग ह्या सगळ्या लोकांना शहरं ही कशी सामावून घेणार आहेत हा विचार शतक महोत्सवी वर्षामध्ये भारताच्या धोरणकर्त्यांनी करणं हे अत्यावश्यक ठरतं. पुढची स्लाइड दिसत नाहीये बहुतेक. त्या स्लाइडमध्ये 3 मुद्दे होते. त्यातला एक मुद्दा म्हणजे धोरणकर्ते आणि सरकार यांचं नेमकं काम कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातल्या विविध कंपन्या या स्टॉक मार्केटमध्ये आणून लिस्ट करणं आणि ज्या कंपन्या तोट्यात चालतात किंवा काही नफ्यात चालतात त्या खासगी क्षेत्राला विकणं याचा अर्थ सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडणं असा होत नाही. जगातल्या प्रगत देशांमध्ये जर 100% खासगीकरण अस्तित्वात असूनही लोकांना बऱ्याच सुविधा मिळू शकत असतील
तर भारतातले लोकप्रतिनिधी हे या सुविधा सरकारी नियंत्रणातून खासगी क्षेत्रातून देण्यात का असमर्थ ठरले, हा प्रश्न आपण नागरिक म्हणून मतदानातून सरकारला विचारलेला नाही. सरकारने शिक्षण, आरोग्य आणि शेती या 3 क्षेत्रातून आपला पाय काढून घेणं हे अवसानघातकी पाऊल ठरेल. कारण अजूनही या 3 क्षेत्रांवर आपल्याला प्रचंड काम करायचंय. आरोग्य क्षेत्रातली आपली परिस्थिती कशी आहे हे मागच्या 3 वर्षामध्ये आपण अनुभवलेलं आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्र हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच शिक्षण महत्वाचं आहे. लोकसंख्येचा साक्षरता दर वाढवणे म्हणजे लोकसंख्या सुशिक्षित आणि सुविद्य करणे नाही. भारताची 1947 साली आणि 51 साली असलेली साक्षरता जी 50% आसपास होती ती आता 74, 75, 80% आसपास पोहोचली आहे. पण प्राथमिक शिक्षणाकडे जेवढ्या गांभीर्याने आपण लक्ष द्यायला हवं तेवढं सरकार पातळीवर दिलं जात नाहीये. शिक्षण क्षेत्रामध्ये असलेली मंडळी दबक्या आवाजामध्ये हे नक्कीच मान्य करतील. त्यामुळे सरकारने शिक्षण, आरोग्य या 2 गोष्टीतून आपला पाय बाजूला काढून घेणं हे देशासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण समाजातला एक अत्यंत मोठा थर किंवा स्तर अशा परिस्थितीत आहे की जो स्वतःच्या उन्नतीसाठी निव्वळ आणि निव्वळ सरकारवरच अवलंबून आहे. त्यामुळे इकडे 100% खाजगीकरण चालणार नाही. मात्र सरकारी मालकीच्या उद्योगाचं व्यवस्थापन खाजगी क्षेत्राकडे देणं हे निश्चितच शक्य आहे. म्हणजे माझ्या घराच्या बांधकामामधला आर्किटेक्टही मीच, प्लंबरही मीच, इलेक्ट्रिशियनही मीच आणि घराचा मालकही मीच. यापेक्षा याची मालकी माझ्याकडे ठेवून ही सगळी कामं लोकांकडून करवून घेणं ही व्यवस्था मात्र आपल्याला जमलेली नाही. भांडवलशाही ही अजिबात वाईट नसते. मात्र त्या भांडवलशाहीला किंवा कॉर्पोरेटायझेशन किंवा त्या कॅपिटलिझमला जो क्रोनी स्ट्रक्चर आलेलं असतं, ज्याला आपण नेक्सस म्हणतो, की त्या भांडवलशाहीचे आणि सरकारामधल्या मंडळींचे एकमेकांची जे हितसंबंध असतात त्यातून जर सर्वसामान्य लोकांचं भलं होत नसेल तर लोकांचं स्थापन झालेलं राज्य हे असल्यामुळे आपला एक आवाज हा सरकारपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. मग हे एवढ्या वर्षात का नाही झालं तर असं पटकन होत नाही. म्हणजे आपण कृपया पाश्चात्य माध्यमांमधून ज्या पद्धतीने जनतेचा आवाज वगैरे या प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात असं होत नाही. ज्यांच्या 2 वेळेच्या अस्तित्वाचाच प्रश्न अजून सुटलेला नाहीये त्यांना या प्रकारची प्रगल्भता आणि जाणीव येणं आणि त्यांचा आवाज मोठा होणं यासाठी आपल्याला अजून 50-60 वर्ष नक्की लागतील. या नोटवर मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. कौस्तुभ जोशी यांचे मी मनापासून आभार मानतो. कारण इतिहासामध्ये जाणं सोपं असते आणि इतिहासातले दाखले देऊन आपण त्याची परंपरा मोठी असं सांगू शकतो. पण यांनी आपल्याला पुढल्या 25 वर्षाचं जे काही भान आणलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. आणि आज इकडे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने आणि आपल्याकडे जी काही माध्यमं आहेत त्यांनी हा जो विचार आहे ना त्याचा प्रसार केला पाहिजे असं मला वाटते. कारण अनेक जे मुद्दे त्यांनी जे मांडले ते मला स्वतःला मी स्वतःही एक अभ्यासक आहे त्यामुळे मलाही ते पटले की त्यांनी LICचं जे उदाहरण दिलं आहे की म्हणजे एकीकडे आपला देश त्यावेळेला खाजगीकरणाच्या विरुद्ध होता आणि आता घड्याळाचे काटे बरोबर विरुद्ध झालेले आहेत. अशा पद्धतीने देश पुन्हा खाजगीकरणाकडे जातोय. पण खाजगीकरण म्हणजे वाईट असं जे म्हटलं जाते तेही चुकीचं आहे. हे अनेक मुद्दे त्यांनी आपल्याकडे मांडले. त्याच्यामध्ये शहरीकरणाचा मुद्दा आहे, लोकशाही सशक्त आहे हा आपला मोठा प्लस पॉइंट आहे. जागतिक देशांमध्ये आपली जी लोकसंख्या आहे ही तरुण आहे आणि ही तरुणाई इन्कम वाढवू पण शकते आणि क्रयशक्ती पण त्यांच्याकडे आहे. हे असे अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केलेला आहे. आणि जो काही त्यांनी अहवाल जो काही मांडलेला आहे, इलेक्ट्रिक कार आली म्हणजे प्रदूषण कमी होईल हे जे काही बिंबवलं जाते, पुन्हा याच्यामध्ये काही कंपन्यांचं आणि मगाशी यांनी शब्द वापरला नेक्सस आहे म्हणजे लागे बांधे आहेत का की त्याच्यातनं जनतेची दिशाभूल केली जाते का, असे अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केलेले. मला स्वतःला हे जे त्यांनी व्याख्या केलं 1951 म्हणजे पंचवार्षिक योजना, 1991 म्हणजे पुनर्जन्म आणि आर्थिक सुधारणा,
हे खूपच पटण्यासारखं आहे. आणि यातूनच आज आपण आर्थिक दृष्टीने डोळस जर झालो, जनता डोळस झाली, तर उद्या सरकार जे खाजगीकरण करते किंवा शेतकरी कॉर्पोरेटायझेशन व्हायला पाहिजे, त्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे आणि त्याचा माल लोकल बाजारपेठेत पण आला पाहिजे आणि एक्सपोर्ट पण झाला पाहिजे, तरच भारताचं परकीय चलन भारताला मिळू शकते. आणि जे काय म्हटलं जाते की महासत्ताक बनेल, बलाढ्य देश बनेल, हे स्वप्न न राहता वास्तवात येऊ शकेल. तर मला वाटते कौस्तुभ जोशींनी फार चांगल्या पद्धतीने, आणि त्यांच्याकडे जी शैली आहे ना ती खूप अभ्यासण्यासारखी आहे, कारण वक्तृत्व स्पर्धेत ते विजेते आहेत आणि त्यामुळे त्यांनी आपल्या शास्त्राचा आणि कलेचा चांगला उपयोग करून विचार मांडलेले आहेत. आणि मला वाटते अशा प्रकारची व्याख्यानं अमरिंद मंडळाने नुसतं व्याख्यानमालेमध्ये न करता, मला तर वाटते की वेगवेगळ्या शहरांमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये यांची व्याख्यानं ठेवली पाहिजेत, कारण आता हे प्रबोधन करण्याची फार गरज आहे. माध्यमं आहेत ते वेगळ्या पद्धतीने करतात. त्याच्यामध्ये परवा राजीव खांडेकर म्हणाले तसं तिकडे पेड पत्रकारिता चॅनल्स विकली गेली जात आहेत असं म्हटलं जाते. अशा वेळी प्रबोधन करण्याचं जे काम आहे ते अमरिंद मंडळच करू शकते. त्यामुळे आपण जरूर विचार करावा. सांगायची गोष्ट म्हणजे आज एबीपी माझा हे चॅनल आपलं प्रायोजक आहे, म्हणजे त्यांनाही कुठेतरी वाटते अमरिंद मंडळ जे करते त्याला आपल्या माध्यमातून काही नाही होत तर निदान या व्यासपीठातून तरी मदत केली पाहिजे. आणि ही माझ्या दृष्टीने फार सकारात्मक गोष्ट आहे. आता उद्याच्या कार्यक्रमाबद्दल, उद्या बुधवारी संपदा जोगळेकर कुलकर्णी, सोनाली लोहार, हर्षदा बोरकर आणि डॉक्टर निर्मोही फडके हे 4 सख्खे 24 हा कथा, काव्य आणि साहित्यिक गप्पांचा कार्यक्रम करणार आहेत. आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांनी जी आजवर उपस्थिती दाखवली आहे ती उद्याही दाखवावी. अर्थशास्त्रावरनं उद्या आपण साहित्यावर स्विच ओव्हर होऊया, त्याचाही आस्वाद घेऊ शकतो. आणि आजचं व्याख्यान संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद.